मित्र नमस्कार. आपण राजकीय आधुनिकीकरण ही चर्चा करत आलेलो आहोत. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये राजकीय विकासाच्या नंतर राजकीय आधुनिकीकरणाची ही संकल्पना महत्त्वाची आहे. 1950 नंतर विकसनशील राष्ट्रातील राजकीय व्यवस्थेतील राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी, त्यातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीच्या त्याच्या बदलाचा अभ्यास करण्यासाठी राजकीय आधुनिकीकरणाचा उपयोग हा करण्यात आला. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक या सर्वांचा परिणाम राजकीय जीवनावर काय झाला, त्या दृष्टीने राजकीय आधुनिकीकरणाची संकल्पना विचारात घेतली जाते. मुळात जे आधुनिकीकरण ही जी संकल्पना आहे, तर ही संकल्पना साधारणतः औद्योगिकीकरणाच्या उदयानंतर ती अधिक विकसित झाली. ही भौतिकवाद आणि बौद्धिकता या दोन गोष्टीला अनुसरून मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जो बदल घडून झाला, तो बदल समजून घेण्याचा प्रयत्न राजकीय आधुनिकीकरणाच्या माध्यमातून तो करण्यात आलेला आपल्याला दिसतो. म्हणून आधुनिकीकरणाची जर आपण ह्या शब्दाची जर फोड केली तर आपल्याला असं पाहायला मिळतं की हा शब्द विशेषतः विकसनशील राष्ट्रांच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठीच वापरला गेला, म्हणजे जे 3 खंड आहेत त्यांच्यासाठी. तर मग ही आधुनिकता कशी आहे इथली, तर जे पारंपरिक जीवन आहे विकसनशील राष्ट्रांचं, ते पारंपरिक जीवन त्यांनी बाजूला सारून जे देश स्वतंत्र झाली, नव्याने जगाच्या नकाशावर एक राष्ट्र म्हणून आले, तर त्या राष्ट्राने आधुनिक जीवनपद्धती स्वीकारली. संविधानाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून, अनेक संकल्पनांच्या आणि मूल्यांच्या माध्यमातून. मग इथे आधुनिकीकरण म्हणजे नेमकं काय म्हणता येईल आपल्याला, की जे विकसनशील राष्ट्र आहेत त्या विकसनशील राष्ट्रांनी पारंपरिक जे त्यांची मूल्य आहेत, त्यांची जी राजकीय व्यवस्था होती प्राचीन जुनी, तर त्या राजकीय व्यवस्थेमध्ये बदल करून त्यांनी आधुनिक मूल्यावर आधारित लोकशाहीचा स्वीकार केला, ज्यामध्ये सत्तेचा जो प्रमुख आहे किंवा ज्यांच्या हाती सत्ता असते, मग तो राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, राष्ट्राध्यक्ष असेल, तर हे आता लोकांच्या इच्छेवर आधारित निर्माण होईल. म्हणजे ते राजा असणार नाही किंवा एखाद्या विशिष्ट कुटुंबातून किंवा विशिष्ट घराण्यातून आलेलं राजपद त्याला सहज मिळणार नाही, तर मतपेटीच्या माध्यमातून त्याचा राजा जन्म घेईल. म्हणजे इथे लोकशाही नांदेल, लोकशाही कार्यरत होईल. प्राचीन म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं, प्राचीन म्हणण्यापेक्षा 50च्या अगोदर काय होतं, देशांना स्वातंत्र्य भेटण्याच्या अगोदर, की त्या अगोदर तिथली राजकीय व्यवस्था ही सर्जामशाही होती किंवा ब्रिटिशांची सत्ता होती किंवा परकीय सत्ता होत्या किंवा आपल्या देशामधल्याच भांडवलदारांच्या सत्ता तिथे होत्या आणि त्यांच्या निवडणुकीची पद्धत ही लोकशाही पद्धतीची नव्हती. दंडशक्ती म्हणजे सामदाम दंड या आधारावर ती सत्ता निर्माण व्हायची. परंतु आधुनिक व्यवस्थेमध्ये लोकशाहीने लोकांच्या मतावर आधारित शासनाची निर्मिती करायला सुरुवात केली आणि ही जी बाब आहे ना, हे आधुनिक आहे, ही आधुनिक मूल्य आहेत. म्हणून 50 नंतरच्या अनेक देशांनी, ज्या देशाने संविधान स्वीकारलं, त्या देशाने आपल्या संविधानांतर्गत अनेक आधुनिक मूल्यांचा अंतर्भाव केला. जसं की उदाहरणार्थ आपण भारताचं घेऊ तर स्वतंत्र, समता, बंधुत्व, न्याय हे जे मूल्य आहेत भारतीय लोकशाहीमधली, ती लोकशाहीतली मूल्य ही आधुनिक आहेत. कारण पूर्वीच्या भारतामध्ये, स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतामध्ये आपल्याला ही मूल्य प्राचीन काळातल्या संदर्भामध्ये मिळतात, परंतु इथे अनेक प्रकारचं विभाजन आहे. धर्म आहे, जात आहे, लिंग आहे, प्रदेश आहे, या आधारावरचं जे विभाजन आहे, तर त्या विभाजनामुळे या अनेक ज्या महत्त्वाचे जे आधुनिक तत्त्वे आहेत त्या तत्त्वांसमोर आव्हाने उभी राहिलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून आधुनिकतेचा जो संबंध आहे तो मुळात तुमच्या विचार करण्याच्या पद्धती आणि भौतिक घटकाशा बदलाशी विचार घेतला जातो. याचा मानवी जीवनावर, त्याच्या वर्तनावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी आधुनिकीकरणाच्या संकल्पनेचा उपयोग केला जातो. आधुनिकीकरणासंदर्भात अनेक अभ्यासिकांची मतं आहेत, त्यांच्या काही परिभाषा आहेत. आता नेमकं आधुनिकीकरणाची नेमकी परिभाषा देता येत नाही.
कारण ही संकल्पना गतिशील आहे. म्हणजे प्रबोधनाच्या काळात आधुनिकीकरणाची जी संकल्पना होती, जो अर्थ होता, तो फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतर तो बदलला. फ्रेंच क्रांतीच्या काळात जो आधुनिकीकरणाचा अर्थ होता तो नंतरच्या काळामध्ये बदलला आणि आज आधुनिकीकरणाची जी परिभाषा आहे ती बदललेली आहे. म्हणून आधुनिकीकरण ही संकल्पना फार गतिशील आहे. ती समाजाच्या, मानवी जीवनाच्या संपूर्ण क्षेत्राला ती स्पर्श करणारी आहे. म्हणजे मानवी वर्तनापासून ते तुमच्या बौद्धिक स्तरापर्यंत जे बदल आहेत वर्तणुकीमधले, समाजामधले, व्यक्तिगत जीवनामधले, ते बदल आधुनिकता नोंदवत असतात. म्हणजे केवळ बाह्य जीवन बदललं, भौतिक जीवन बदललं म्हणजे आधुनिक झालं असं नाही. तर आधुनिकचा जो संबंध आहे तो प्रामुख्याने विवेकाशी आहे. तुमचा विवेक बदलला तरच तुम्ही आधुनिक व्हाल. म्हणून पाश्चात्य जगामध्ये विकसित राष्ट्राची जी आधुनिकता आहे त्याच आधुनिकतेचा आदर्श हा विकसनशील राष्ट्रांनी घेऊन ती जी आधुनिकतेची मूल्ये त्यांनी स्वीकारलेली आहेत तेच मूल्य अंगीकारण्याचा प्रयत्न या विकसनशील राष्ट्रांनी केलेला आपल्याला दिसतो. अनेक जण असं म्हणतात की पाश्चिमात्यकरण आणि आधुनिकीकरण ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये फरक करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. असो, तर ज्या काही निवडक परिभाषा आहेत तर त्या परिभाषेपैकी एक रॉबर्ट वार्ड नावाचे अभ्यासक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आधुनिक समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट उपलब्ध साधनसामुग्रीचे विचारपूर्वक नियोजन यासंबंधीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आधुनिकीकरण असं म्हणतात. आता यांनी काय म्हटलेलं आहे की उपलब्ध साधनसामुग्री जी आहे म्हणजे कुठली जी संसाधनं आहेत देशाची, त्या संसाधनाचं नियोजन कसं होतं हे आधुनिकता ठरवत असते. त्याबरोबरच एक SP वर्मा नावाचे मोठे अभ्यासक आहेत, त्यांचं मॉडर्न पॉलिटिकल थेअरी नावाचं एक पुस्तक आहे. तर ते असं म्हणतात की आर्थिक विकासाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल म्हणून औद्योगिकीकरण आणि भौतिकवाद या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. औद्योगिकीकरण आणि भौतिकवाद हे राजकीय विकासाचे स्वरूप व आशय यामध्ये बदल आणि जीवनाच्या सामाजिक आणि मानसिक क्षेत्रात सर्वदृष्टीने होणारा बदल या दृष्टिकोनातून आधुनिकीकरणाचा अर्थ लावला जातो. म्हणजे आर्थिक आणि औद्योगिक, भौतिक, राजकीय विकास या ज्या बाबी आहेत या बाबी आम्हाला आधुनिकीकरणाच्या दिशा ठरवत असतात. आणि जर नसेल आमच्याकडं आर्थिक विकास नाही आहे किंवा औद्योगिकीकरणाची प्रक्रिया नाही आहे किंवा भौतिक वाद आमच्याकडं फारसा नाही आहे, तर अशावेळी राजकीय विकासाची प्रक्रियाच कुठेतरी मंद होते. आणि मग राजकीय विकासाची प्रक्रिया जेव्हा मंद होते तेव्हा आपण आधुनिकीकरणाच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. एक सॅम्युअल P. हंटिंग्टन नावाचे अभ्यासक आहेत, यांचं म्हणणं असं आहे की मानवी विचार आणि क्रिया या संबंधीच्या सर्व क्षेत्रात बदल घडून आणणारी बहुमुखी प्रक्रिया म्हणजे आधुनिकीकरण होय. आता ही परिभाषा अतिशय सोपी आहे, सहज आहे, म्हणजे ते कुणालाही सहज लक्षात येईल इतकी सोपी आहे. तर यांचं म्हणणं काय आहे की हे बहुमुखी प्रक्रिया आहे. आता ही बहुमुखी कशी आहे, तर आधुनिकीकरण हे एका घटकामध्ये होत नाही किंवा आधुनिकीकरण म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की हे बदललं म्हणजे आधुनिकीकरण झालं. तर आधुनिकीकरणाची प्रक्रिया सेम टाईम ही अनेक घटकांमध्ये ती चालते, जसं की सामाजिक आहे, धार्मिक आहे, राजकीय आहे, सांस्कृतिक आहे, आर्थिक आहे, भौगोलिक आहे, भौतिक आहे, बौद्धिक आहे. या सगळ्या घटकामधला जो बदल आहे या सगळ्या घटकांच्या बदलाला मिळून जो आपल्याला बदल दिसतो त्याला आपण आधुनिकीकरण असं म्हणत असतो. म्हणून हंटिंग्टन यांची जी परिभाषा आहे ती आपल्याला मानवी जीवनाचे जे सर्व क्षेत्रे आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये ज्या बहुमुखी प्रक्रिया असतात त्या बहुमुखी प्रक्रियेला त्यांनी आधुनिकीकरण असं म्हटलेलं आहे. एक डेव्हिड आफ्टर नावाचे अभ्यासक आहेत, तर यांचं म्हणणं असं आहे की नीतिमत्तेच्या किंवा आदर्शाच्या, सामाजिक किंवा समाज रचनेच्या आणि व्यक्तिगत किंवा वर्णनात्मक अशा सर्व क्षेत्रात निवड करत असताना व्यक्ती ती कशी करते
याविषयीची प्रक्रिया जी सुरू होते ती प्रक्रिया म्हणजे काय आहे, तर एक प्रकारचं आधुनिकीकरण आहे. आता यांनी काय म्हटलं आहे की जे आपण निवड करतो, कुठल्याही बाबीची निवड असेल, ही निवड करण्यासाठी आपल्याकडे जी दृष्टी लागते ती दृष्टी आपल्याला आधुनिकतेतून येत असते. म्हणजे आम्ही अनेक वेळा काय म्हणतो की आम्ही मॉडरेट झालो, म्हणजे आम्ही आमच्या जुन्या विचारामध्ये बदल केला आहे ना. आणि मग हा काय बदल आहे, तर समाज जीवनाकडे आम्ही कसं पाहतो, किती विवेकी दृष्टीने पाहतो, बुद्धिप्रमाणेवाद आम्ही कसा जोपासतो, या आधारावर आधुनिकीकरणाची संकल्पना ही आधारलेली आहे. म्हणून या निवडक परिभाषांचा आपल्याला विचार करून आधुनिकीकरण काय आहे हे आपल्याला थोडक्यात समजून घेता येतं. आणि या सगळ्या परिभाषांनंतर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे आधुनिकीकरण नावाची संकल्पना आहे ती काय करते, तर ती समाजाच्या सर्व क्षेत्राशी निगडित आहे. त्याबरोबरच जे व्यक्ती आणि समाजामधली जी अभिवृत्ती आहेत, मूल्य आहेत, आकांक्षा आहेत, यामध्ये ते मूलभूत बदल घडून आणते. जसे की भारतीय संविधानानंतर भारतीय समाज जीवनात जो पडलेला बदल आहे ते आधुनिकीकरणाचा एक भाग आहे. जर आपण जुना भारत पाहिला स्वातंत्र्यापूर्वीचा, तर त्याच्यामध्ये आधुनिक मूल्य नव्हते, धर्मनिरपेक्षता नव्हतं, आपण स्वतंत्र नव्हतो, आपल्याकडे लोकशाहीचं मूल्य होतं, परंतु ते व्यवहारामध्ये नव्हतं. आपण सिद्धांताच आपण ते पाहत होतो किंवा अभ्यासत होतो. त्याबरोबरच व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या ज्या संकल्पना आल्या, ज्या आधुनिक समजतो त्या संकल्पना संविधानामध्ये अंतर्भूत आहेत. आणि तेव्हापासून आपलं जे भारतीयांचं जीवन आहे 1950 नंतर त्यांच्या दुसऱ्या जीवनाला, चांगल्या जीवनाला ते सुरुवात झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याबरोबरच आधुनिकता किंवा आधुनिकीकरण हे औद्योगिकीकरण, भौतिक घटक, वाढतं शहरीकरण, नागरिकांच्या समज त्यांची वाढणे, या दृष्टीने सुद्धा आधुनिकीकरणाचा संबंध हा जोडला जातो. आणि मग ज्याला आपण आधुनिक समाज म्हणतो, हा आधुनिक समाज हा जेवढा अधिक विवेकशील होईल, तटस्थ होईल, मूल्यनिरपेक्ष होईल, तितकाच तो अधिक सक्षम होईल. आणि त्याबरोबरच जो जितका सक्षम होईल त्याचबरोबर लोकशाहीची प्रक्रियासुद्धा तेवढी सक्षम होईल. आणि लोकशाही ज्या संस्था आहेत त्या लोकशाही संस्था टिकतील. आणि जेव्हा हे टिकतील तेव्हा आधुनिकीकरणाची प्रक्रिया अधिक जोमाने ती गतिमान होण्यामध्ये ती मदत होईल. मग या आधुनिकीकरणाचा उद्देश काय होता किंवा काय आहे, तर जे विकसनशील राष्ट्र आहेत, तर विकसनशील राष्ट्रांमध्ये ही आधुनिकता कशी आहे, याची उपयुक्तता कशी आहे, अशा अनेक प्रकारच्या प्रश्न जे अमेरिकन अभ्यासकांनी उभे केलेले आहेत, त्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी, विकसनशील राष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आधुनिकीकरणाची जी संकल्पना आहे, जे प्रारूप आहे, या प्रारूपाच्या आधारावर येथील सामाजिक दर्जा कसा आहे, इथलं राजकारण कसं आहे, इथल्या आर्थिक संस्था कशा आहेत, इथल्या घटनात्मक संस्था कशा आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी राजकीय आधुनिकीकरणाच्या प्रारूपाचा इथे अभ्यास केला गेला. त्याबरोबरच या देशांमधले, विकसनशील राष्ट्रांमधले प्रश्न काय आहेत, तिथे राजकीय व्यवस्था कशी कार्य करते, राजकीय व्यवस्थेमध्ये येणाऱ्या मागण्या त्या कोणत्या इंटेन्शननी येतात, त्या मागण्याचं स्वरूप कसं आहे, त्या मागण्या कशा निर्माण होतात, त्या मागण्या राजकीय प्रक्रियेपर्यंत कशा येतात, रूपांतर प्रक्रियेपर्यंत कशा येतात, आणि त्याचं प्रदानामध्ये कसं रूपांतर होतं. मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया आपल्याला कुठं पाहायला मिळते, याचा संबंधसुद्धा या अभ्यासाशी जोडला जातो. म्हणून आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही प्रामुख्याने भौतिक आहे. जे वाढतं तंत्रज्ञान, वैज्ञानिक शोध, त्याचबरोबर भौतिक मोठ्या प्रमाणात वाढणारी भौतिकता,
मानवी विवेक याचा संबंध हा आधुनिकतेशी जोडला जातो. आधुनिकीकरणाच्या मदतीने जे निरनिराळे प्रश्न आहेत विकसनशील राष्ट्रामधले, त्या प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी या संकल्पनेची मदत होते आणि ते आपल्याला त्याचा सहज त्याचा अभ्यास करता येतो, त्याचा बदल आपल्याला लक्षात घेता येतो. आणि जे विकसित देशांनी जे आदर्श ठेवलेले आहेत विकसनशील राष्ट्रासमोर, किंवा जे विकसनशील राष्ट्र आपली प्रगती करतात एखाद्या विकसित राष्ट्राला बघून, मग ती प्रगती करताना याचे टप्पे कसे आहेत आणि त्याचं अनुकरण कसं केलेलं आहे. आता उदाहरणार्थ समजा भारत जर आपण विचारात घेतला तर भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. भारत एक वसाहतिक जीवन जगत होता. तर स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारताने जी आपली पारंपरिक मूल्ये आहेत ती पूर्ण सोडलेली नाही, त्याच्यामध्ये बदल झाला, परंतु ती पूर्ण नाकारले नाहीत, कारण तो एक समाज जीवनाचा अविभाज्य अंग होता. कारण लोकशाहीची प्रक्रिया ही ब्रिटिशांच्या आगमनाने भारतामध्ये ती रुजू झाली. मग त्याचा प्रभाव कसा आहे? मग त्यांच्या प्रभावामुळे इथल्या ज्या पारंपरिक संस्था होत्या, धर्म होता, जात होती, रंग होता, भेद होता, प्रदेश होता, लिंग होतं, की या जे पारंपरिक इथले मूल्य आहेत, कर्मकांड आहेत, जे घट्ट बसून होतं, तर त्याला आव्हान देण्याचं काम या ब्रिटिश तत्त्वज्ञानाने, अभ्यासकांनी किंवा त्यांच्या आगमनाने कसं झालं याचासुद्धा आंतरसंबंध हा आधुनिकीकरणाशी जोडला जातो. त्याबरोबरच शिक्षण आहे, तंत्रज्ञान आहे, त्यामुळे मानवी जीवनामध्ये काय बदल झाले आणि ते बदल कितपत स्वीकारण्यायोग्य आहेत, आणि मग विकसनशील राष्ट्रातील नागरिकांनी ते बदल किती स्वीकारलेले आहेत, या अशा अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आधुनिकीकरणाचा अभ्यास किंवा त्याचा उपयोग हा केला गेला. पण विकसनशील राष्ट्रातलं आधुनिकीकरण हे कोणत्या दिशेने जात आहे? मग त्यांच्या या आधुनिकीकरणाचा प्रभाव त्यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय शक्तीमध्ये होतो का? मग तो कितपत दिसतो? मग राजकीय सत्ता, ती जे पक्ष राजकीय सत्ता हस्तगत करतात त्यांच्यामध्ये मग ती आधुनिकता दिसते का? की अशा अनेक प्रश्नांची जी गुंतागुंत आहे, ती गुंतागुंत आधुनिकीकरणाच्या अभ्यासाद्वारे ती सोडवता येऊ शकते. या दृष्टीने आधुनिकीकरण म्हणजे काय आहे ते आपण जाणून घेऊ शकतो. आणि मग विशेषतः विकसनशील राष्ट्रातल्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आधुनिकीकरणाच्या संकल्पनेचा अभ्यास केला गेला. आता मग प्रश्न असा निर्माण होतो की राजकीय आधुनिकीकरण काय आहे? आपण आधुनिकीकरण म्हणत आलो, त्याचे आपण वेगवेगळे संदर्भ पाहिले, त्याचे अर्थ पाहिले, वेगवेगळ्या परिभाषा पाहिल्या, परंतु आपण कन्फर्म एका परिभाषेवर येऊन थांबलो नाहीत की आधुनिकीकरण म्हणजे हेच आहे. पण असं म्हणालो की आधुनिकीकरणाची संकल्पना ही गतिशील आहे, ती बदलत्या काळामध्ये ती बदलत राहते. आज जे आधुनिकीकरणाचा अर्थ आहे तो उद्या असणार नाही. उद्या टेक्नॉलॉजी आधुनिकीकरणाशी जोडला जाईल. मानवी जीवनातले जे तंत्रज्ञानामुळे बदल घडतात त्या बदलाला आधुनिकीकरणाशी जोडलं जाईल. म्हणून ही संकल्पना ही सतत प्रवाहित होणारी आहे, ती कुठेही खंडित होताना दिसत नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, म्हणून प्रत्येक टप्प्यामध्ये तिचा अर्थ, तिचे संदर्भ हे बदलत जाते. मग आता राजकीय आधुनिकीकरण काय आहे? तर हे जेव्हा आपण समजून घेतो तर तेव्हा आपण असं लक्षात येतं की विकसनशील राष्ट्रातली जी राजकीय व्यवस्था आहे, इथला जो समाज आहे, इथले जे राजकारण आहे, तर या समाज आणि राजकारणाच्या दिशा कशा आहेत? मुळात इथला समाज कसा आहे? सक्षम आहे का? समाज जीवनामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत का? आणि मग हे भेद कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात? आणि जर समाजामधले भेद हे हिंसाचारापर्यंत जात असतील तर आपण असं म्हणू शकतो की ती प्रक्रिया आधुनिकीकरणापर्यंत ती पोचलेली नाही. मग राजकारणामध्ये हा भेद कुठं दिसतो? मग मतदान करताना दिसतो. मतदान करताना जर एखादा नागरिक तटस्थ असेल, तो फक्त एखाद्या नेतृत्वाचं काम पाहत असेल, पक्ष पाहत नसेल, समाजामध्ये एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा विशिष्ट जातीचा आहे म्हणून नाही, तर त्याच्या कर्तृत्वावर त्याची ओळख असेल, त्याच्या कर्तृत्वावर लोक त्याला स्वीकारतील, मग ते कुठल्या जाती धर्माचे असतील तर हरकत नाही. जर असं होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की तिथे राजकीय आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही
रुजलेली आहे. परंतु ज्या देशामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया विकसित होत नाही, लोकशाहीच्या मूल्यांना पोषक वातावरण निर्माण होत नाही, स्वतंत्र, समता, बंधुत्व या संकल्पना वास्तवात उतरण्याकरिता, व्यवहारात त्या आणण्याकरिता त्याची लोक त्या संकल्पना जशा अधिकाधिक जगतील, त्याचा अधिकाधिक उपयोग करतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण राजकीय आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत असं म्हणू शकतो. अशा अनेक प्रकारच्या टिप्पणी अभ्यासकांनी केलेल्या आहेत. हे माझं मत नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो की एडवर्ड सिल्स नावाचे एक अभ्यासक आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की विकसनशील राष्ट्रातल्या लोकांना असं वाटतं की आम्ही आधुनिक व्हावं, परंतु त्यांच्या रूढी परंपरा त्यांना आधुनिक होऊ देत नाहीत. कारण ते एका बाजूला आधुनिकतेकडे आकर्षित होतात, परंतु त्यांच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरा त्यांना ते करू देत नाहीत. आता एक उदाहरण म्हणून सांगतोय, हे इथं परफेक्ट बसेल असं सांगता येत नाही. एखादं कुटुंब कर्मठ आहे, परंतु त्या कुटुंबामधल्या एखाद्या मुलाला इंटरकास्ट करायचं असतं, त्याला ते आवडतं पण, परंतु घरात धार्मिक वातावरण आहे म्हणून तसं तो करत नाही. म्हणजे एका बाजूला आधुनिकीकरणाचा आपल्यावर प्रभाव असतो, परंतु तो प्रभाव आपल्या पारंपरिक मूल्यांमुळे तो फार काळ टिकू शकत नाही. आणि अशी अवस्था विकसनशील राष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकांमध्ये ती पाहायला मिळते. म्हणून राजकीय आधुनिकीकरणाचा संबंध हा राजकीय व्यवस्थेच्या क्षमतेशी आहे. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण असं म्हणालो याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये की राजकीय विकासाचा संबंध हा क्षमतेशी आहे, आणि आपण पुन्हा असं म्हणालो की राजकीय आधुनिकीकरणाचा संबंध क्षमतेशी आहे. ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये एखादी मागणी मान्य करायची की नाही ही क्षमता आहे, आणि एखादी मागणी जर वाईट असेल किंवा ज्याच्यामुळे राजकीय व्यवस्था धोक्यात येत असेल, अशी मागणी जोरकसपणे ती फेटाळून लावण्याची हिंमत ज्या शासनामध्ये आहे, क्षमता ज्याच्यामध्ये आहे, तिथंच खऱ्या अर्थाने राजकीय आधुनिकीकरण निर्माण होऊ शकतं. परंतु ज्या व्यवस्थेमध्ये राजकीय विकासाचेच टप्पे पूर्ण झालेले नाहीत, जसं की लुशियन पाई म्हणाले की समता, क्षमता, विभेदीकरण ह्या 3 गोष्टी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. जर या 3 गोष्टी नसतील तर आपण राजकीय आधुनिकीकरणाकडे जाऊ शकत नाही. कारण इथं तुम्हाला स्किप करता येत नाही. ही साखळी आहे, समता, क्षमता, विभेदीकरण, आणि यानंतर राजकीय आधुनिकीकरणाची प्रक्रिया आहे. म्हणून राजकीय आधुनिकीकरणाची काय प्रक्रिया आहे किंवा आपण कशाला राजकीय आधुनिकीकरण म्हणायचं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया.